अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवर काही विरोधकांनी प्रश्न उपस्थित केलेत. पाहूयात त्यांनी नेमकं काय म्हटलंय. क्या इस घटना को अंजाम किसी संस्था चालक जो थे उसमें से किसी ने इस घटना को अंजाम दिया था और किसी और आदमी को इसको फंसाने की कोशिश की गई, और अगर वो सच बताने की स्थिति में अगर आया है तो उसकी आवाज बंद कर दी गई है। तो मैं समझता हूं कि बहुत गंभीर मामला है, और खासकर जब हमारे मुख्य न्यायाधीश उसी समय मुंबई में थे, मुंबई हाईकोर्ट की नई इमारत का भूमि पूजन कर रहे थे, उस समय ऐसी घटना या आरोपीला त्याचा एन्काउंटर करायचा आणि हे संपूर्ण प्रकरण दाबायचा दुसरा प्रयत्न त्याला या सरकारच्या माध्यमातून चालू दिसतो। त्याच्यामुळे ज्या पद्धतीनं अक्षय शिंदेनी बंदूक हिसकून घेऊन स्वतः गोळ्या काढल्या, हे प्रकरण विश्वास ठेवण्यालायक नाही। त्याच्यामुळे याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे। रिटायर्ड हायकोर्ट जजच्या माध्यमातून याची चौकशी झाली तरच याच्यामध्ये काय सत्य आहे ते महाराष्ट्राची जनतेसमोर येईल। ज्या पद्धतीने ज्या माणसाने 3 वर्षाच्या 4 वर्षाच्या मुलीवर हात टाकताना मागे पुढे पाहिलं नाही। मी आधी माझ्या बाईटमध्ये म्हटलं होतं की आमचं सरकार असतं तर यांचं एन्काउंटर केलं असतं, परंतु मला वाटतं की त्याने स्वतःच ती बंदूक खेचून स्वतःच्या पायावर दगड मारून घेतली आणि त्यातून घडलेली ती घटना आहे। झालेली घटना योग्य आहे आणि आम्ही त्याचं समर्थन करतो। सन्माननीय शर्मिला वहिनी यांनी दोन्ही पोलीसवाल्यांना 51,000 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलेलं आहे। आणि या प्रकरणात विरोधकांनी केलेल्या टीकेला सत्ताधारी पक्षातल्या नेत्यांनी काय उत्तर दिलंय आपण तेही पाहूया। त्याने काय काय पराक्रम केलेले होते, पोलिसांनी समोर आणलेलं होतं, विशेषतः त्याच्या कुटुंबाला समोर आणलेलं होतं आणि तिथल्या नागरिकांनी समोर आणलेलं होतं। आणि त्याने जर अशा पद्धतीचा प्रकार केला असेल तर त्याच्यातनं हे जर झालं असेल तर चौकशी अगदी बाहेर येईल ना। परंतु ज्या पद्धतीनं अक्षय शिंदेच्या बाजूने बोलण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाचे लोक करतात हे कितपत आहे याचा देखील कधीतरी आता विचार महाराष्ट्रातील जनता करणार आहे। परंतु या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश हे गृहमंत्र्यांनी दिले। चौकशी आणखी स्पष्ट होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।